गोकर्णाच्या सेकंड पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी 4 स्पॉट करणार आहेत. पहिलं फर्स्ट ऑफ ऑल आपण जाणार श्री महाबळेश्वर गणपती, महाबळेश्वर टेम्पल, त्याच्यानंतर जाणार आहे कोटी तीर्थ, त्याच्यानंतर महागणपती आणि त्याच्यानंतर शेवटचा स्पॉट आहे उमा महेश्वर टेम्पल. असे आपले आजचे स्पॉट आहे 12च्या आतमध्ये. कारण की तुम्हाला इथं टायमिंग माहिती आहे, गोकर्णामध्ये 12 ते 4मध्ये पूर्ण टोटली बंद होऊन जातं, मंदिर पण पूर्ण बंद होतात. तर तुम्हाला जो फिरायचं असेल तर तुम्हाला एकतर सकाळी नाहीतर संध्याकाळी 4च्या नंतर स्टार्ट होऊन जातं, ते 8, 9, 10पर्यंत चालू असतं आणि सकाळी 12 वाजेपर्यंत असतं सगळं. तर आपला टार्गेट आहे की 12पर्यंत आपल्याला सगळे टेम्पल करायचे आहेत. तर चला तर जातो आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, सबस्क्राईब करा विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल म्हणून लाईक ठोकून द्या. तर चला डायरेक्ट आता टेम्पलला भेटूया. आता महाबळेश्वरच्या इथे आलो आहे. तर आपल्याला इथे परत की लुंगी घालावं लागते. तर ही लुंगी घेतली आहे, ही 150चा पेअर घेतला आहे, एक वरची शाल आणि खाची लुंगी. आणि लुंगी 100 रुपीजला 50 रुपयाला वरतं. तर अशा आणि घेतलं आहे. आता ते घालायला विचारावं लागेल कुठं कुठं कोण देतं आहे घालून. मित्रांनो, पहिला आपल्याला महागणपतीमध्ये जाऊया आणि नंतर मग तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपलं महागणपतीचं दर्शन करून झालं आहे. तर आता आपण पुढे चाललो आहे बल्लाळेश्वर श्री महाबळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. तर चला दर्शन करूया, लागूनच आहेत. इथून लाईन आहे, तर लाईनीमध्ये थोडं उभं राहावं लागेल. तर मित्रांनो, आता आपलं महाबळेश्वर महागणपतीचं दर्शन करून झालं आहे. त्याचे जवळचं स्पॉट आहे कोटी तीर्थ. तर तिथे पण जाऊन आपण व्हिजिट करूया. तर आपला आजचा थर्ड स्पॉट आहे कोटी तीर्थ. हा बघा, ही कोटी तीर्थ एक लेक आहे. माझा जेवढा अंदाज आहे की रावणाला जेव्हा गणपतीने सांगितलं की तुम्ही आंघोळ करायला जावा, तर हीच ती लेक आहे असं मला वाटतं. मित्रांनो मी आता आलो आहे इकडच्या फेमस एक पाय हॉटेलमध्ये. इकडचा मसाला डोसा खूप छान बोलतात. ते आता मी ट्राय करतो, तो तुम्हाला दाखवतो कसा दिसतो. नॉर्मलच आहे मसाला डोसा, ट्राय करून दाखवतो. आणि मसाला डोसा मे बी 60 रुपये. चटणी खूप छान.
सेमच आहे, मस्त आहे, छान आहे. मी एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करायला असतो. तर इथे मला एक नवीन प्रकारचा वडापाव भेटला आहे. इथे ह्याला बोलतात आलू गोंडा. त्याच्यामध्ये 2 वडापाव मिळतात आणि आपली जी चटणी असते सांबार चटणी ती आहे. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय आहे. सेम वडापावची जी भाजी आहे ती आपल्याला देतात आणि त्याच्यासोबत ही चटणी खाऊया. टेस्ट करून सेम वडापाव करतच आहे, फक्त त्याला बोलतात आलू गोंडा, लक्षात ठेवा. तिसरी डिश मित्रांनो बन्स. त्याच्यामध्ये एक काहीतरी दिलं आहे बन आणि याच्या आतमध्ये बन्स आहे बघा आतमध्ये आणि एक भाजी आहे चण्याची आणि आपली नॉर्मल चटणी. ट्राय करतो. खूप छान आहे मित्रांनो, मस्त आहे. त्याचे वेगळे आहे, खूप छान आहे. म्हणजे चव थोडी गोड आहे आणि भाजी नॉर्मल अशी तिखट आहे. आत्ता आपण जो नाश्ता केला तो पाय हॉटेलमध्ये गेला आणि त्याच्या समोरच एक ज्यूस सेंटर आहे. तिथे जाऊन पण बघूया कोणतं ज्यूस मिळतं आणि फेमस ज्यूस असं बोलतात तिथे, ते पण ट्राय करूया. तर मित्रांनो इकडचा तो फेमस गडबड आईस्क्रीम सगळे बोलते ट्राय करतो. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट बघा बदाम, चेरी आणि 3 प्रकारचे आईस्क्रीम आहेत. हा व्हेनिला आहे. हा थोडा पेरू टाईप आहे आणि हा ऑरेंज असेल, मँगो फ्लेवर आहे. मस्त, तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो, इकडे येऊ. तर मित्रांनो थोडा टाईम भेटला मला, तर तुम्हाला ह्यांची प्रॉपर्टी दाखवतो. तर इथे जे कॉटेजेस आहेत तिथे 1, 2, 3 आहेत. पर डेचे तुम्हाला सांगितले कपलसाठी 1000 घेतात आणि बार्गेनिंगची स्किल आहे. स्टार्टिंगला 1500 2000 असे बोलतात. जर तुम्ही बार्गेनिंग केला तर तुम्हाला 1000मध्ये पण रूम भेटेल. तर तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. एव्हरग्रीन या हॉटेलचं नाव आहे. तर पूर्ण एव्हरग्रीनसारखं हे पूर्ण निसर्गाने भरलं आहे. त्यांची प्रॉपर्टी पूर्ण त्यांनी मेंटेन ठेवली आहेत. एक अशी झाडं बघाल ना, हे बघा हे झाडांना हे काहीतरी वेगळंच हे लागलेलं आहे, याला काहीतरी वेगळं आहे, मस्त आहे. आणि त्या ह्यांची एक विहीर आहे आणि इथे एक मध्ये बघा जहाज आहे. जहाजला त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलं आहे. रात्री पूर्ण इथं लायटिंगने खूप छान दिसतं. आणि इथे रिसेप्शन एरिया आहे. इथे रिसेप्शन एरिया तिकडे पण जाऊन तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही इकडे येत असाल तर गोकर्णा मेन बीचपासूनच लागूनच आहे. इथून गोकर्णा मेन बीच 20 मिनटावरती आहे. आणि तुम्हाला पार्किंगची सुविधा दाखवतो. इथे पार्किंग कसं त्यांनी केलं आहे. तर इथे बघा इथून जो रस्ता येतो तो इथून येतो आणि इथे तुम्ही पार्किंगची सुविधा आहे. आणि आता तुम्हाला ॲक्टिवाचे तुम्हाला रेट सांगतो. ही ॲक्टिवा जी मला भेटली आहे ती 300 रुपये पर डे भेटली, कारण की मी 6 दिवस थांबतो आहे. त्या हिशोबाने मला स्वस्त भेटली. नाही तर आता सध्या 600 रेट चालू आहे, कारण की लाँग विकेंड येतो आहे त्याच्यामुळे जास्त रेट चार्जेस करतात आहेत. तर मी त्यांना अगोदरच बुकिंग करून ठेवली होती म्हणून मला 300 रुपयाला पडली. आणि इथे हा पाठीमागं रिसेप्शन एरिया, तिकडे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे देऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता डिस्क्रिप्शन देतो. तर ही पार्किंगची झाल्यानंतर तुम्हाला आतमधला टूर दाखवतो. एवढे इथे स्पॉट आहेत तर तुम्ही कवर करू शकता. त्याच्यामधलं आपण कोणतं विभूती फॉल तर आता जाऊ शकत नाही, कारण की पाऊसच नाही. मेझन फोर्ट करणार आहे, याना केव करणार आहे. आणि ह्याच्यामधलं हे सगळे लांब स्पॉट आहेत. इथून डिस्टन्स पण दिलं आहे. इथून जवळ आपला शिवा केव हे आपण आज करणार आहे. पॅराडाईज बीच काल शक्यतो मला नाही जायला भेटला, कारण की तिथं थोडं ट्रेकिंग करावं लागते. कुंडले बीच आपण करणार आहे. ओम बीच आपला झाला आहे. आणि गणेशा, आत्मलिंग, महाबलेश्वर टेम्पल हे आज आपण केलं.
मुर्डेश्वर आपण करणार आहे, कोटी तीर्थ आपण केलं, रामतीर्थ टेम्पल हे पण आपण बघूया. टाईम भेटला तर आपण करणार आहे. रामतीर्थ टेम्पल इथून 3 किलोमीटरवरती आहे, बघायलाच पाहिजे. ओके, इगतपुरी गणेश टेम्पल 63 किलोमीटर, हे कोणतं काय माहीत नाही. तर मित्रांनो, असे एवढे स्पॉट आहेत जे तुम्ही करू शकता. आणि आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो. ते बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण लावले आहेत. हे मला खूप आवडलं हे झाड. हे पहिल्यांदा बघतोय मी, वेगळ्याच प्रकारचं झाड आहे. रूम टूर मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे मी. 102 रूम नंबर. हे 3 कॉटेज आहेत, 1, 2, 3 मधल्या कॉटेजमध्ये आम्ही राहतोय. हे तिसरं हॉटेल. सध्या इथं आता हे बघा, चेक इन टाईम 12, चेकआउट टाईम 10. खूप लांबपर्यंत प्रॉपर्टी. आणि इथे 2 रूम आहेत वरण खाली, आणि इथे एक झोपाळा आहे. इथं मध्ये मध्ये अशा मूर्त्या ठेवल्या आहेत. इथे मित्रांनो जेवणाची सुविधा नाही आहे, तर तुम्ही इथे विचार करून असाल तर तुम्हाला इथे जेवणाची सुविधा काहीच भेटणार नाही. तुम्हाला इथे 15 मिनटं चालत गेल्यावरती बीच लागतं. बीचवरती तुम्हाला चांगले रेस्टॉरंट भेटून जातात. नाहीतर गोकर्णा जे मेन सिटी आहे, जे सिटी नाही बोलते ना, म्हणजे जे मेन तिथं सगळी धूमधाम, खूप मजा मस्ती असते, तिथं जास्त क्राऊड असतो, तिथे खूप सुविधा असते. जसं मी आज पाय हॉटेलमध्ये ते 3 फेमस डिश मी आज ट्राय केले, ते पण खूप छान होते. आणि गडबड आईस्क्रीम खायला विसरू नका मित्रांनो, खूप छान होती. त्याच्या आतमध्ये 3 फ्लेवर होते आणि त्याच्या बेसमध्ये फ्रूट्स होते कटिंग केलेले, मस्त एक छान टेस्टी होतं. घरगुती बनवतात ते, म्हणून त्याला खूप चांगली टेस्ट होती. तर आता मित्रांनो थोडा रेस्ट करतो आणि आपण डायरेक्ट आता भेटूया शिवा केव, आणि त्याच्यानंतर आपण तीर्थ जटायूमध्ये जाणार आहे, जटायू तीर्थ, आणि सनसेट आपण कुंडले बीचवरती, असा प्लॅनिंग आजचा ठरला आहे. तर तो सक्सेसफुल बघूया होतो की नाही. काल माझा एकच बीच झाला, ओम बीच, पण मी 2-3 ट्राय केले जाण्यासाठी, पण मला रस्तेच नाही भेटले. तर आज प्रॉपरली प्लॅनिंग करून मी निघणार आहे. तर स्टेट येऊन पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघा. चला डायरेक्ट भेटूया आता पुढच्या स्पॉटला. आता मी आलो आहे आपला आजचा 4था पॉईंट, उमामहेश्वर, जे आहे कुडले बीचवरती. तो कुडले बीच इथून दिसतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं येऊ शकता. इथे जो ओम बीचला जाण्यासाठी रोड आहे त्याच रोडला आहे तो. आपण राईट मारायला लागतं, सरळ न जाता. जरा प्रॉपर गुगल मॅपवरती टाकलं तरी येतं. तुम्हाला आता दाखवतो मंदिर ते. आणि इथे पार्किंगची सुविधा आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता पूर्ण गाडी मंदिरापर्यंत येते. हे बघा, इथे गाडी मी पार्क केली आहे आणि इथे हे मंदिर आहे. तर आता चला आतमध्ये जाऊन ते बघूया. तो उमामहेश्वर टेम्पल हे आहे आणि ही समोरच बघा बीच. तर आता आपण जाऊया आणि मंदिरामध्ये बघूया की नक्की काय आहे. हे रावणाची तुम्हाला कथा तर माहिती आहे, गणपतीने रावणाची कथा, त्याच्यामुळे या एरियाला आपल्या गोकर्ण नाव पडलं. ते आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. की आतमध्ये फ्लॅश लावून आपल्याला बघायला लागेल, थांबा. तर बघा मित्रांनो, इथे नंदी आहे आणि शंकराची पिंड आहे आणि त्याच्यासमोर शंकर पार्वती. आणि मित्रांनो मंदिराच्या समोरच जो आपल्याला व्ह्यू दिसतो मस्त आहे, बीचचा चांगला व्ह्यू इकडून दिसतो. तुम्ही इकडे येऊन 4च्या नंतरच या, मस्त आहे पॉईंट हा. आणि हे कुडले बीच आहे, कुडले बीचला पण जाऊ शकता तुम्ही. ओम बीच करून कुडले बीच जाऊ शकता आणि खूप छान आहे आणि एकदम कमी क्राऊड आहे. इथूनच बघा किती कमी क्राऊडवाली येतात. ओम बीचला तसं खूप क्राऊड जास्त आहे कारण की ती फेमस जागा आहे. जर तुम्ही कुडले बीचला येत असाल तर कुडले बीचला एवढा क्राऊड नाही आहे, तो दिसतोय मला, तुम्हाला पण दाखवतो.
चला इथे बघूया आता आपल्याला काय काय फूडचा व्ह्यू चांगला दिसतोय. मित्रांनो तुम्ही एकदा नक्की तरी व्हिजिट करा गोकर्णाला. तर मित्रांनो आता आपला आजचा पॉईंट आहे शिवा केव. शिवा केवच्या इथं आलो आहे आपण. जो येतो जे तुम्ही उमामहेश्वर टेम्पल येथून आलात तिथून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. 10 मिनटावरती अंतरावरतीच आहे. तर आता आपण जाऊया ते शिवा केव बघायला. मित्रांनो बघा ते तिथपर्यंत केव्हा जिथून तुम्हाला दाखवलं वरती तिथून तो राईटला येते ती इथून येते. तर चला मित्रांनो आता केवचं आपण संशोधन करूया कुठे काय आहे. तिथे पण काहीतरी फोटो ठेवला आहे या साईडला केव आहे. आणि इथे तुम्ही जात असाल तर जरा विचार करून नाही म्हणजे एक स्मेल येतोय. इथून ती वरतून लाईट येतो मला सांगितली. ते आतमध्ये मंदिर आहे. मंदिरामध्ये जाऊन पाया पडूया. ये पाया पडूया. दाखव लाईट दाखव. सकाळचा आहे कारण की तो लाईट येतो मस्त तोंडावरती येते सकाळची आणि तुम्ही नक्की इथं विजिट करू शकता. तर मित्रांनो आज आपला शेवटचा पॉईंट आहे रामतीर्थ. हे रामतीर्थच्या इथं आलो आहे. मी गुगल मॅपच्या भरोशाने आलो. मी थोडा रस्ता माझा स्वतः शोधला कारण की 6:15 बंद होतं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊन बघूया. सध्या तरी बंद आहे. आतमध्ये पिंड आहे. मित्रांनो ते बघा तिथं रामतीर्थ आहे. तर कुठले बीचवर येत असाल तर 2 किलोमीटर दाखवत होतं. पण जर तुम्ही डायरेक्ट येत असाल तर 5 मिनटं पण लागणार नाही रामतीर्थच्या इथे यायला.
मित्रांनो हे बघा, हे रामतीर्थच्या इथे आलो आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाया पडूया. इथं पाण्याची सोय आहे आणि इथे रामतीर्थ. इथे तो इथं 12 महिने आता पाणी असतं, पण सध्या पाणी नाही आहे. बघा पुन्हा फोडलं आहे. त्या साईडला समुद्र. तिथे मूर्ती. पाणी तर झिरपते मित्रांनो. ते एकतरी सनसेट चांगला ते पाहिजे. मित्रांनो तुम्ही इथं सनसेटसाठी नक्की येऊ शकता. इथे बसायला चांगली जागा आहे आणि समोरचा सनसेट तुम्ही इथे बसून घेऊ शकता. खूप छान आहे. आता आपण सगळे सनसेटचा व्ह्यू बघूया. तर मित्रांनो गोकर्णाचा पार्ट मी इथेच संपवतो. बघा पाठीमागे काय सनसेट होते, मस्त होतं. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला रामतीर्थच्या पाठीमागे बसायला खूप छान जागा आहे, तिकडे या. आणि पार्ट 1मध्ये मी खूप सारे पॉईंट कवर करले जे गोकर्णामध्ये आहेत. तर पार्ट 2 त्याच्या पुढे स्टार्ट होईल. तो मी पार्ट 1 इथं संपवतो कारण की खूप लेंदी मोठा होऊन जाईल. पार्ट 2मध्ये आपण खूप लांब लांबचे कवर करणार आहेत. याना केव्स, त्याच्यानंतर आपण मिर्झन फोर्ट, होनावरमध्ये बॅकवॉटर, हे सगळे आपण त्या पार्टमध्ये कवर करू. तर पहिला पार्ट इथं संपवतो. खूप तुम्हाला गोकर्णामध्ये इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि ह्याच्यानंतर आपण एक सी फूड मी ट्राय करणार आहे, ते पण यापुढे सांगेन तुम्हाला. ते तुम्हाला रिजनेबल रेट्स तुम्हाला सांगेन. आणि दुपारी जे आम्ही खाल्लं तरी तुम्हाला समजलं गोकर्णामध्ये खूप एक दुकान आहे जिथे गडबड आईस्क्रीम खूप छान मिळते. ऑलमोस्ट सनसेट व्हायलाच आला आहे. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं नका. व्हिडिओला लाईक ठोकून द्या. तर मित्रांनो भेटूया पार्ट 2च्या गोकर्णामध्ये. बाय बाय.